नाव काय? जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय शेवालाल. माझं नाव रवी देवीदास चव्हाण. मी फटाटेवाडीचा नागरिक आहे. माझं एक रोडवर छोटस दुकान आहे. इथून गैरकानूनी अवैध गाड्या चालतात. ते ज्या गाडीला 12 टायरच्या गाडीला 22 टनाचं पासिंग आहे, त्या गाडीमध्ये 45, 50, 55 टन माल जात आहे. हा, इकडं प्रशासनाचं काहीच लक्ष नाही. आणि डेली या रोडला कुठं ना कुठं छोटं मोठं अपघात होत आहे, तर इकडं प्रशासनाचं काही लक्ष नाही. आरटीओ झोपलं ती का? आरटीओनं पण इकडे लक्ष द्यायला पाहिजे ना. साहेब आरटीओची गाडी दररोज येते इकडे तुमच्याकडे? काय येत नाही, आरटीओ येत नाही, कोण येत नाही. साधी आमची मोटरसायकल सिटी मध्ये गेली तर त्याचं पेपर चेक करतात, त्याला लगेच फाईन मारतात. इंडिकेटर नाही, हे नाही. इथं बिना नंबर प्लेटच्या गाड्या चालू आहेत, त्या कशाचे? राखाच्या, फ्लॅशच्या. आणि त्या फ्लॅशनं केमिकल फ्लॅश, त्याच्यानं कॅन्सर तयार होतो. इथल्या नागरिकांना, बोळ्या लोकांना काय माहित नाही, तरी आम्ही सांगून वैतागलो. शेवटी आम्हाला कुणाला नागरिकला पाऊल उचलायला लागतं. हे माझं तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे. इकडे प्रशासनाने थोडं तरी डोकं घाला, लक्ष घाला. तुम्ही कुठं आतापर्यंत काय निवेदन दिलं का आरटीओला आणि जिल्हाधिकाऱ्यांना? कुठं काय ह्या पुढे तुमचं म्हणणं काय, म्हणजे काय करावं? माझं म्हणणं, वरलोड गाड्या बंद, गाड्या चालू द्या. वरलोड गाड्या बंद. आणि वरलोड गाडी जर गेली तर मग प्रशासनाला तर आम्ही सांगितलं, त्यांनी जर पाऊल नाही उचलला तर मग आम्हाला जनतेला पाऊल उचलायला लागेल. हा, म्हणजे तुम्ही ओव्हरलोड गाड्या बंद करायची तुमची अशी मागणी आहे? आमची मागणी वरलोड गाड्या. आणि फाळक्यावर सगळा माल असतो. आणि गाडीला कंपनीच्या बावडीच्या थ्रो वरती 3 फूट पट्ट्या लावतात. त्याच्यावर 3 फूट माल, म्हणजे 6 फूट गाडीवरून गाडीच्या वर हाईट असते मालाची. मग साहेब आतापर्यंत आम्ही बघतोय आरटीओ गाडी काय कारवाई करते तुम्हाला माहित आहे का? आता काय माहित, त्याच्यामध्ये आरटीओ खातोय, कोण खातोय काय माहित. वरलोड गाड्या कशा जाऊ शकतात? त्या साधं मोटरसायकलवर 3 सीट असले की लगेच घ्या साईडला म्हणून तिथं फाईन मारतात. तर हे वरलोड गाडीला का मारत नाही फाईन? हे आमचं सांगणं आहे तुम्हाला. जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.